दिनांक 14 सप्टेंबर रोजी सदर बाजार पोलीस हद्दीत गणेश उत्सवानिमित्त पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळताच कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल दुर्गेश गोफणे, पोलीस कॉन्स्टेबल जगन्नाथ जाधव व पोलीस कॉन्स्टेबल गणेश तेजनकर यांनी खासगी वाहनातून गांधीनगर भागात जाऊन तपासणी केली असता रेती व्यवसाय करणारा इसम चक्रधर कवळे हा तेथे मिळून आला। त्याला विचारपूस केली असता त्यांनी बंदूक व काडतूस लपवून ठेवण्याचे निदर्शनास आले। त्याला पोलीस खाक्या दाखवल्यास त्यांनी गांधीनगर येथील स्मशानभूमीच्या बाजूला लपवून ठेवलेले गावठी पिस्तूल व 2 जिवंत काडतूस त्या ठिकाणाहून पोलिसांना मिळून आले। आरोपीवर सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी प्रबंधभूमी न्यूजशी बोलताना सांगितले। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष निपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती, डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी कावळे, पोलीस नाईक नजीर पटेल, पोलीस कॉन्स्टेबल दुर्गेश गोफणे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश तेजनकर, पोलीस कॉन्स्टेबल अजिम शेख यांनी पार पाडली। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। आज पेट्रोलिंग करताना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम पिस्टल घेऊन येणार आहे। त्याप्रमाणे डीबी पथकाचे श्री नरोडे आणि त्यांच्या टीमनं संबंधित इसमास ताब्यात घेतलं आणि तो मिळून आल्यावर त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवडीची उत्तरं दिली आणि विश्वासात घेऊन त्याला चौकशी केली असता त्यानं लपवून ठेवलेली पिस्टल आणि 2 काडतूस काढून दिलेली आहेत। त्याप्रमाणे पिस्टल आणि 2 काडतूस जप्त करण्यात आलेली आहेत आणि पोलीस स्टेशनला CR नंबर 957/24 कलम 3/25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास चालू आहे।